वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर हे बघा मी या मुलांसाठी आणले होते कणीस. तर हे बघा छान छान मस्त आता मीठ टाकून मी शिजवून घेणार आहे आणि थोडंसं मिठात पाण्याचं शिजवून घेते, मग मुलांना देते. खूप छान बघा हे बघा सारे आमच्या चिल्या मिल्या कसं बसल्यात पोया खात खात. मी कामावरून आता आले म्हणून बघा आमची चकोली कशी येऊन बसलेले आहे. ते रात्री इथं शेजारी माझी धीराची मुलगी आहे आणि मी आले म्हणून आली आणि भूक लागले म्हणून पोहे खायला लागले बघा. आणि मी आता हे कणीस शिजवून देणार आहे मुलांसाठी. आमची निवृत्तीला ताप आले बघा, कसं ताप म्हणून बसलेले पांघरूमध्ये. तर आराध्या खाल्ली खाल्ली का? हां खा, पोहे खा. बघा किती छान खाते डोक्या खाली करून. असं कर, अशी कर, छान छान मस्त. तुझं नाव काय? आराध्या. काय आहे नाव काय तुझं? आराध्या नीट सांग, नीट सांग. काय आहे आराध्या? सांग. आराध्या तिसरं वर्ष चालू आहे. तर आराध्या तिसरं वर्ष चालू आहे. तर त्याचं नाव आहे आराध्या म्हणून सांगते. धीराचं मुलगी आहे, सख्खी मुलगी आहे, धीरांच्या मुलगी आहे. तर आमच्यानं बसली येते आणि आम्ही कणीस आता घेते मस्त. आणि मी पण आत्ता कामावर नेऊन बसलेले आहे. तर हे बघा कशी खातात सगळं आमच्या चिडल्या मुल्या. त्याचं पप्पा बसलेले, मूर्ती बसलेले. तर आता पुढची ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. वेलकम माय यूट्यूब चॅनल. मंडळी नमस्ते. तर मी आज बनवणार आहे अंड्याची भुर्जी, आमटी आणि भात चपाती. तर आपण तुम्हाला आता भात घेणार आहे. भात कशा तांदूळ आहे काल आणलेला किंवा काल व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. 42 नाही 45 रुपये किलो तांदूळ आहे. प्लास्टिक घेतात म्हणून अजून कणिक मळायचे. आज पण पाणी आलं दाखवलं असतं सगळं. आता पण पाणी आलं. हे वेळेला आपल्याकडे पाणी येतात. ते पाणी भरल्यानंतरच आपल्याला स्वयंपाक वगैरे करणं. भात शिजवायला ठेवते. गॅस पेटवलेला तुम्हाला दिसते आता. डाळ शिजवायला ठेवते. कुकरमध्ये थोडंसं भात राहिलं ते काढायला म्हणजे डाळ लावण्यासाठी. कुकरला डाळ लावायची म्हणून काढते भात काढायला. ಮುಂದೆ ಬೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾ ಹಾಂ ಎದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಅವ್ರು ಉಣಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸಲಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ.
ಹೇಳವನು ಹೇಳಿದಾಗ ನಾಲ್ಕು ಅಳಸ್ ಮಾಡು ಮೂರಲ್ಲ ಬಾಯ್ಲ್ ಮಾಡು ಮೂರು ಇದು ಮಾಡು ಬುರ್ಜಿ ಮಾಡು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಸಾಕು भाजी ಮಾಡಿ ನೀರ್ನ भाजी ಇವು ಸಾಕು ಮುರ್ಜಿ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಉಪ್ಪಿಂದೆಲ್ಲ ನೋಡಿದೆ म्हणतात की म्हणजे टोटल 8 अंडे आलेले 7.5 रुपयाला एक आहे खूप महाग आहे आणि दुकानमध्ये लोकल दुकानमध्ये आपल्या घेता गेले तर 10 रुपयाला एक पडतो तर म्हणजे 7.5 रुपयाला एक आहे तर आता मी आणलेले 8 मध्ये मी 5 अंड्याची रस बनवते म्हणजे रसाचं भाजी बनवते आणि 4 अंड्याची त्यांच्यासाठी पोरांसाठी हे बनवते भुर्जी बनवते कारण की माझी इच्छा असं होती आमटी बनव की सुकी भुर्जी बनव पण मिस्टर म्हणते की तेच भाजी बनव आणि भुर्जी पण बनव तर मी तसंच करणार आहे आता तुझ्या ब्लॉगमध्ये मी बनवून दाखवते हे बघा आता मस्त ड्रेसेसचं भाजी झालेलं आहे मस्त हे आहे अंड्याची भाजी आणि ती होती भुर्जी अंड्याची आणि हे चपाती आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय